नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर पिंजर येथील मुलाच्या मृत्यू प्रकरणात आले वेगळे वळण. 302 चा गुन्हा दाखल. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण वाढत चालल्याने टास्क फोर्सद्वारे नवीन नियमावली जाहीर. अकोला पोलीस दलाची श्वान रेवा राज्यस्तरावर अव्वल. राज्यपालांच्या हस्ते केला गौरव. अकोट नगर परिषदेच्या बोगस भरती प्रकरणात 4 युवकांचा आत्मदहनाचा इशारा. पोलिसांनी घेतले ताब्यात. ग्रामीण भागात कापूस वेचणीला मिळेना मजूर. महाविद्यालयीन विद्यार्थी करत आहेत मजुरीचे काम. आता सविस्तर बातम्या. पिंजर येथील रहिवासी 7 वर्षीय मुलाच्या बेपत्ता प्रकरणात पोलिसांनी मृतदेह शोधल्यानंतर पोस्टमार्टम अहवाल आला असता या प्रकरणी पोलिसांनी 302 कलम अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनीही या घटनेला गांभीर्याने घेत घटनास्थळाला भेट दिली. पोलीस सध्या या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत. पिंजर येथील रहिवासी 7 वर्षीय मुलगा शेख अफान शेख अयूब हा 19 डिसेंबर पासून बेपत्ता झाला होता. तब्बल 12 दिवसानंतर या मुलाचा मृतदेह स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी व स्थानिक पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेत 30 डिसेंबर रोजी शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत शोधून काढला. यामध्ये अनेक शंका कुशंका व्यक्त करण्यात येत होत्या. त्यामुळे पोलीस त्या दृष्टिकोनातून शोध घेत होते. यामध्ये पोलिसांना मुख्य म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट अहवालाची प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा सुद्धा आता संपली आहे. या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारताच बेपत्ता झालेल्या या मुलाच्या घटनास्थळी जाऊन स्वतः पाहणी केली. यावेळी ॲडिशनल SP अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ घटनास्थळी उपस्थित होते. या प्रकरणाचा तपास मोठ्या गतीने पोलीस करीत होते. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून यामध्ये पिंजर पोलिसांनी IPC कलम 302 नुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस त्या दृष्टिकोनातून तपास करीत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अकबर खान पठाण यांची विशेष रिपोर्ट. कोरोनाच्या नवीन व्हेरियंट JN1 चा वाढत चाललेला प्रकार आणि कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या पाहता लवकरच टास्क फोर्सद्वारे नियमावली जाहीर करण्यात येणार असून कोरोना रुग्णांना होम क्वारंटाईन सल्ला देण्यात आला आहे. नवीन कोरोना प्रकार JN1 च्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात येत आहे. कोरोनाची लागण झाल्यास रुग्णांना 5 दिवस क्वारंटाईन करण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. विशेष बाब अशी की या संदर्भात लवकरच नियम जारी केले जातील. राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे कोविड टास्क फोर्सकडून खबरदारी घेतली जात आहे. गेल्या 10 दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढत चालला आहे. त्यामुळे गृह विलगीकरण म्हणजेच होम क्वारंटाईनची सूचना जारी करण्यात आली आहे. प्रौढांसाठीही मास्क घालण्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांना संपर्कात येऊ नये असा सल्ला देण्यात येत आहे. या संदर्भातील नियम लवकरात लवकर जारी करण्यात येतील. राज्य पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथील मैदानावर परेडमध्ये राज्यपाल रमेश बैस आणि पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर यांना अकोला पोलीस दलाच्या श्वान पथकामधील गुन्हे शोधक श्वान रेवा व तिचे प्रथम हस्तक पोलीस अंमलदार राजीव चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सादर केलेल्या डॉग शोमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांचा गौरव करण्यात आला. डॉग शोमध्ये राज्यातील 10 श्वानांचा समावेश होता. त्यापैकी अकोला पोलीस दलाच्या श्वान रेवाने उल्लेखनीय कामगिरी केली. राज्य पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील गोरेगाव येथील परेड मैदानावर राज्यातील पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या श्वानांची निवड करण्यात आली आहे. त्यामधील केवळ 10 श्वानांचा डॉग शो राज्यपाल रमेश बैस व पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्यासमोर घेण्यात आला. या 10 श्वानांमध्ये अकोल्यातील गुन्हे शोधक रेवा हिचा डॉग शो अव्वल ठरला असून रेवाचे तपास तसेच तिच्या गुन्हे शोधाचे राज्यपालांसह राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कौतुक केले आहे. पोलीस वर्धापन दिनानिमित्त मुंबई गोरेगाव येथील परेड मैदानावर
राज्यातील श्वान पथकात कार्यरत असलेल्या व तपासात निपुण असलेल्या श्वानांची डॉग शोसाठी निवड करण्यात आली होती. अकोट नगर परिषदेमध्ये दिव्यांग बोगस भरती प्रकरणी अकोट नगर परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करूनही कारवाई न झाल्यामुळे 4 युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या युवकांनी आत्मदहन आंदोलन मागे घेतले. यावेळी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी या युवकांना ताब्यात घेतले होते. अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमध्ये 4 दिव्यांग बोगस भरती म्हणून शासकीय नोकरी करीत आहेत. याबाबत अकोट नगर परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार देण्यात आल्या होत्या, परंतु याबाबत कोणतीच कारवाई प्रशासनाने केली नाही. त्यामुळे न्याय व हक्कासाठी करामत शहा राहणार आगर, मयूर मेश्राम, राजीक शहा, राहुल वानखडे सर्व राहणार अमरावती यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहनाचा इशारा दिला होता. यावेळी आत्मदहन करणाऱ्या दिव्यांग युवकांना प्रशासनाने कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर युवकांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदान आंदोलनाचा इशारा दिलेला होता. अकोट नगर परिषदमध्ये 4 दिव्यांग बोगस लागलेले आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आज आपण आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर सरांची भेट झालेली आहे आपली, तर त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिलेलं आहे कारवाईचं. त्यामुळे आपण आज आंदोलन मागे घेतो. अकोट तालुक्यात सध्या कापूस वेचणीचे काम जोरात सुरू असून मजूर मिळत नसल्यामुळे शाळकरी विद्यार्थी कापूस वेचणीच्या कामी लागले आहेत. या माध्यमातून 300 ते 400 रुपये रोज कमावला जात असला तरी शाळा महाविद्यालयामध्ये मात्र विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील अकोट तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत सध्या पांढऱ्या सोन्याने फुलले आहे. मात्र कापसाला वेचण्यासाठी मजुरांचा अभाव असून वेचणीचे भाव 9 ते 10 रुपये प्रति किलो असल्याने शेतकऱ्यांची विवंचना वाढली आहे. सद्यस्थितीत मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी आपल्या कुटुंबासह कापूस वेचणी करीत असल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. शेतातील कापूस टवटवीत दिसत असतानाही शेतकऱ्यांचा चेहरा मात्र कोमेजलेला आहे. अशातच शालेय विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची बाजू सावरली आहे. शाळांना सुट्टी मारून ग्रामीण भागातील विद्यार्थी सध्या कापूस वेचणीला जात असल्याचे चित्र दिसत आहे. कापूस वेचणीला 9 ते 10 रुपये प्रति किलो प्रमाणे मजुरी द्यावी लागत आहे. अकोट तालुक्यातील काही गावातील कापूस वेचणाऱ्या मजुरांची सध्या कमी असून गरीब, होतकरू, शाळकरी विद्यार्थी सुद्धा कापूस वेचणीच्या कामी लागले आहेत. कापसाच्या वेचणीतून रोज 350 ते 400 रुपये रोज विद्यार्थी व शेतमजूर मिळवित असल्याचे चित्र आहे. वेचणीचा खर्च जास्त आणि बाजारात कापसाला भाव कमी, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. मी गणेश ज्ञानेश्वर वारे, राहणार खापरवाडी खुर्द. मी इयत्ता 11वी मध्ये शिवाजी कॉलेजमध्ये शिकत आहे. माझी 20 एकर पराठी आहे आणि मजुरांच्या कमतरतेमुळे आम्हाला मजूर मिळत नाहीत व कापूस खूप आलेला आहे वावरात आणि त्यामुळे आम्ही शाळा पाळून मी स्वतः दिवसभर कापूस वेचत आहे व सहकुटुंबांना मदत करत आहे. अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे 3 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान पहिल्या टप्प्यात 30 वर्षांवरील महिलांचे गर्भाशय, मुख व कर्करोग जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानाला ग्रामीण भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषद अकोलाच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 30 वर्षावरील महिलांचे गर्भाशय, मुख कर्करोग चाचणी जनजागृती अभियान राबविण्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. या अभियानाचा उद्घाटन सोहळा प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी सरप येथे करण्यात आला. यावेळी त्यांनी महिलांनी आपल्या आरोग्याविषयी सतर्क राहून आरोग्यविषयक काळजी घेण्याचे आवाहन मान्यवरांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 30 वर्षावरील महिलांचे गर्भाशय, मुख व कर्करोग चाचणी जनजागृती अभियान 2 टप्प्यात राबविण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा 3 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान राबविण्यात येणार असून याची सुरुवात झाली आहे. या पहिल्या टप्प्यात सर्व उपकेंद्र स्तरावर तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या चमूद्वारे तपासणी करण्यात येणार असून त्यामध्ये एखादा रुग्ण आढळल्यास त्याला पुढील टप्प्यात पूर्णपणे आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अकोला जिल्ह्यात नुकतीच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने अंगणवाडी सहाय्यक पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात आली। या भरती प्रक्रियेची अंतिम यादी जाहीर करताना पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने नक्कीच अंगणवाडी सहाय्यकाच्या 60 पदांकरिता भरती प्रक्रिया घेण्यात आली। या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची अंतिम यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली। अंतिम यादीमध्ये पात्र अनेक उमेदवारांच्या गुणांमध्ये संबंधित विभागाद्वारे हेराफेरी केल्याचा आरोप काही महिला उमेदवारांनी केला आहे। या अंतिम यादीमध्ये पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेसाठी 60 गुण, एससी प्रवर्ग उमेदवारांसाठी 10 गुण तर इतर 10 गुण याप्रमाणे 80 गुण प्राप्त केले, परंतु काही उमेदवारांच्या नावावर केवळ 70 गुण दाखवण्यात आले आहेत। अंतिम यादी तयार करताना काहीतरी गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला आहे। ही बाब लक्षात घेता बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांद्वारे जाहीर केलेली अंतिम यादी पुन्हा जाहीर करण्याची मागणी महिला उमेदवारांनी केली आहे। नमस्कार, मी रुपाली अश्विन भड। मी आपल्या महिला बालविकासच्या ऑफिसमध्ये मदतनीसचा फॉर्म भरला होता आणि यांनी काय घोळ केला हे तर काही एवढं लक्षात नाही आलं माझ्या। पहिले माझ्या लिस्टमध्ये नाव 34 नंबरवर होतं आणि सेकंड लिस्टमध्ये यांनी फायनल लिस्टमध्ये माझं नाव 36 नंबरवर टाकलं आणि जे पहिले जे माझे मार्क्स होते त्यांनी टाकलेले ते 72 होते आणि याच्यानंतर टाकले जे सेकंड लिस्टमध्ये ते 71च टाकले। तर मला हे काही कळत नाही, यांचा काहीतरी गौड बंगाल आहे वाटते आणि तुम्ही या गोष्टीची सिटी न्यूजनी या गोष्टीची हे घेऊन दखल घेऊन जे काही कारवाई करायची असेल ते प्लीज कारवाई करून आम्हाला आमच्या महिलांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती। थँक्यू। नमस्कार, मी अश्विनी मनोज नाईक, राहणार मलकापूर आणि मी अंगणवाडीचा फॉर्म भरलेला आहे। मला जास्त पर्सेंटेज आहे आणि माझ्यापेक्षा जे कमी पर्सेंटेज वाल्या मुली आहेत त्यांना इथं प्राधान्य दिलं आहे। मला वाटते पुन्हा या फॉर्मवर तपासणी करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा अशी मी सरकारला विनंती करते। माया गजेंद्र तायडे, मी खडकीचे रहिवासी आहे आणि मी इथं फॉर्म भरला होता अंगणवाडी मदतनीस म्हणून। माझ्या पहिल्या लिस्टमध्ये माझं नाव होतं 82 नंबरवर, पण आता अंतिम यादी लागली त्याच्यामध्ये माझं नाव नाही आहे आणि माझ्या मिस्टरांची डेथ झालेली आहे, करोनामध्ये ते वारले। मी विधवा आहे आणि माझ्या मागे काही नाही आहे, माझ्या मागे एक मुलगी आहे, बाकी काही नाही आहे। आता काल लिस्ट लागली तर त्याच्यामध्ये माझं नाव नाही आहे। सर मला डॉक्युमेंट्स विषयी माहिती द्यायला पाहिजे, जे लागले त्यांच्याविषयी मला माहिती द्यायला पाहिजे। माहिती दिली नाही का तुम्हाला? नाही। तुम्हाला वाटते की तुम्हाला डवलण्यात आलं म्हणून? हो, कारण सर मला प्राधान्य आहे ना, मी विधवा आहे, माझे मिस्टर करोनाने वारलेले आहेत आणि माझं एज्युकेशन पण झालेलं आहे। त्यांनी 12वी मागितलेलं आहे, माझी 12वी झालेली आहे। MSCIT मागितलेलं आहे, MSCIT पण झालेलं आहे। गुण किती आहेत तुम्हाला? मला 62 गुण आहेत, 67 आहेत सॉरी। ज्यांचे कमी नंबर आहेत त्यांना तिथे घेण्यात आलं, मला मार्क असल्यावर पण मला नाही घेण्यात आलं। काही लोकांचे डॉक्युमेंट्स नाही आहेत तरी पण त्यांचं लिस्टमध्ये नाव आहे, माझे पूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर असल्यावर मला नाहीये घेतलेलं। मागणी काय तुमची? बस मला न्याय मिळाला पाहिजे सर। तर दुसरीकडे या प्रकरणात बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की अंतिम यादी जाहीर करण्याच्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे नियमानुसार कारवाई करण्यात आली असून या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेण्याकरिता 19 डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे। या तारखेच्या आत जर या उमेदवारांनी आक्षेप घेतला असेल तर त्यांच्या मागणीवर विचार केला जाऊ शकतो। तरीही जर उमेदवार तक्रार करत असतील तर त्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिले जाईल अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी दिली। बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अकोला, नागरी प्रकल्प, म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकोला मध्ये 60 अंगणवाडी मदतनीसच्या जागा ची जाहिरात दिली होती। शासन निर्णय 2 फरवरी 2023 नुसार गुणांची पडताळणी करून सर्व अटी शर्तीच्या अधीन राहून ही भरती प्रक्रिया केलेली आहे। त्याची आक्षेपाची लिस्ट पण डिस्प्ले करण्यात आली होती आणि त्याचे आक्षेप सुद्धा निकाली काढण्यात आलेले आहे आणि 3 जानेवारी 2024 रोजी सदर मदतनीसला ज्या रुजू झाल्यात त्यांना रुजू करून घेण्यात आलेले आहे। शासन निर्णयाच्या अधीन राहूनच ही भरती प्रक्रिया राबवल्या गेलेली आहे। जर त्यांचे तसे आक्षेप असतील तर आक्षेपाची तारीख ही 19 डिसेंबर ही शेवटची होती, तेव्हा आक्षेप टाकणं जास्त योग्य होतं। तरी पण काही अडचणी त्यांच्या असतील तर कार्यालयाशी येऊन त्यांनी संपर्क साधावा।
3 जानेवारी रोजी यांना आदेशित करण्यात आले होतं. आज 4 जानेवारी रोजी सदर मदतनीस आपापल्या निवडून दिलेल्या अंगणवाडीवर गेलेले आहेत. खदान पोलीस स्टेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात आज अचानक दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट व विना लायसन्स फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. अकोला जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पदभार स्वीकारताच सर्वच पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी अलर्ट झाले असून सर्व पोलीस स्टेशनच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. आज खदान पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात दुचाकी वाहनांवर कारवाई केली. यावेळी फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यासोबतच विना लायसन्स दुचाकी चालवणारे वाहनधारक तसेच ट्रिपल सीट वाहन चालक, मोठे आवाज करणारे सायलेन्सर लावणारे वाहन चालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी जवळपास 30 ते 35 वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या काही वाहनधारकांनी आपला रस्ता बदलत दुसऱ्या मार्गाने जाणे पसंत केले. अकोला मंगरुळपीर रोडवर एडशी नजीक शेतशिवारात टीनपत्रे उचलण्याचे काम सुरू असताना 5 फूट लांब अजगर आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले. यावेळी सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून अजगराला पकडून सुरक्षित जंगलात सोडल्याची माहिती देण्यात आली. अकोला जिल्ह्यातील मंगरुळपीर रोडवरील एडशी येथील बाळू बनसोड यांच्या शेतात टीनपत्रे उचलण्याचे काम सुरू असताना त्यांना अचानक एक मोठा अजगर आढळून आला. बाळू बनसोड यांनी या घटनेची माहिती तात्काळ गावचे पोलीस पाटील गणेश बारड यांना दिली. गणेश बारड यांनी वनोजा येथील सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक शुभम हेकड, प्रवीण गावंडे, आदित्य इंगोले, सौरव इंगोले यांना दिली. सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून 5 फूट लांब अजगराला ताब्यात घेतले. सदर अजगराची प्राथमिक तपासणी करून त्याला जंगलात सुखरूप सोडल्याची माहिती वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र आदित्य इंगोले यांनी दिली आहे. अशा प्रकारचे साप कुठेही आढळून आल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती वनोजा येथील वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र आदित्य इंगोले यांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर पिंजर येथील मुलाच्या मृत्यू प्रकरणात आले वेगळे वळण. 302 गुन्हा दाखल. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण वाढत चालल्याने टास्क फोर्सद्वारे नवीन नियमावली जाहीर. अकोला पोलीस दलाची श्वान रेवा राज्यस्तरावर अव्वल. राज्यपालांच्या हस्ते केला गौरव. अकोट नगर परिषदेच्या बोगस भरती प्रकरणात 4 युवकांचा आत्मदहनाचा इशारा. पोलिसांनी घेतले ताब्यात. ग्रामीण भागात कापूस वेचणीला मिळेना मजूर. महाविद्यालयीन विद्यार्थी करत आहेत मजुरीचे काम. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.